दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान आणि सुरभी हॉस्पिटलच्या उपक्रमातून आयुष्यमान भारत योजनेतील उद्दिष्टांची पूर्ती. पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील. मोफत सर्वरोग निदान महाशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. तब्बल 750 रुग्णांनी नोंदवला सहभाग. वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पद्धती सामान्य रुग्णांना परवडणार नाही, तसंच औषधोपचाराचा खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. नगर शहरातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत पोहोचून त्यांना दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या माध्यमातून सवलतीच्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सुविधा उपक्रम उपलब्ध करून देण्याचा सुरभी हॉस्पिटलचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेतील उद्दिष्टांची पूर्तता करणार आहे, असे गौरवोद्गार राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान, पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि सुरभी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं सुरभी हॉस्पिटल इथं सर्वरोग निदान महाशिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी, पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा, सुरभी हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के, दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे, महासचिव बाळासाहेब भुजबळ, वैद्यकीय संचालक डॉक्टर वैभव अजमेरे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विखे पाटील म्हणाले, सुरभी हॉस्पिटलनं मुंबई पुण्यापेक्षा अधिक अत्याधुनिक सुविधा नगरसारख्या शहरात निर्माण केल्या आहेत. त्या निश्चितच कौतुकास्पद आहेत. पंडित दीनदयाळ परिवार आणि पतसंस्थेनं महाआरोग्य शिबिराचं आयोजन करून आपली सामाजिक जाणीव कायम ठेवली आहे. भविष्यात या दोन्ही संस्थांनी मिळून शहरातील आरोग्य सेवा अशीच लोकाभिमुख करावी अशी अपेक्षा विखे पाटील सरकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित या सर्व रोग निदान शिबिरासाठी उपस्थित आपल्या जिल्ह्याचे संघचालक सन्माननीय वाल्मिकी कुलकर्णी, सुरभी रुग्णालयाचे संचालक माझे जुने मित्र अनिरुद्ध देवचक्के, त्यांचा विशेष पुढाकार या उपक्रमासाठी नेहमीच राहिलेला आहे. आपल्या पतसंस्थेचे संचालक वसंतरावजी लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंतरावजी कापरे, निखिलजी वारे, धनंजय जाधव, तर सर्व आलेले सर्व पदाधिकारी, पतसंस्थेचे सर्व संचालक, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी आणि मित्र, प्रथमतः वसंतराव लोढा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या आणि प्रतिष्ठानच्या परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अतिशय स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी सुरू केला आहे आणि 1000च्या वर रुग्णांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे. त्यामुळे त्या प्रतिष्ठानच्या एकूण कामाच्या बद्दलचा लोकांमध्ये असणारा विश्वास व्यक्त होतोय. त्याचा एक वेगळा आनंद आज निमित्तानं मला व्यक्तीचा झालेला आहे. मी खरं म्हणजे माझे जुने मित्र अनिरुद्ध त्याचं अभिनंदन करतो. पत्रकारिता पलीकडे अनिरुद्धची माझी काही ओळख होतो. सुरभीचा जो संचालक झाला आता महाराष्ट्र चेअरमन झाले आणि मला त्याचा एक विशेष आनंद आहे. कारण आम्ही मला वाटतं गेली 25 वर्ष आम्ही मित्र म्हणून बरोबर राहिलो. आज अद्याप अशा प्रकारच्या या सुरभी रुग्णालयाची उभारणी झाली. अतिशय तज्ञ डॉक्टरांच्या कडून या रुग्णांची सेवा चांगल्या प्रकारे होते आणि आज चांगल्या सामाजिक कामामध्ये पंडित दीनदयाळ प्रतिष्ठानच्या बरोबर या सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करून माफक दरामध्ये आपण रुग्णांच्यासाठी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. मी त्यानिमित्तानं सुद्धा अनिरुद्ध आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, सगळ्या डॉक्टर टीमचं त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. तर म्हणजे आरोग्य विषय एवढा मोठा आहे. त्यामध्ये दिवसागणिक नवीन संशोधन होत आलेलं आहे.
ते सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर झालेलं आहे. औषध उपचार होतो तो सामान्य रुग्णांना परवडणार नाहीये. पण त्याचा विचार करून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी आयुष्यमान भारतासारखी योजना सुरू केली, ज्यामध्ये सामान्य नागरिकाला परत त्या औषध उपचार त्याला झाला पाहिजे. 5 लाखापर्यंत औषध उपचार मध्ये आता रुग्णांना होणार आहे. मला वाटतं जगाच्या पाठीवर अशी एकमेव योजना आहे की आपल्या देशामध्ये सुरू आहे. आपल्या महात्मा फुले जनारोग्य योजनेची राज्याची योजना सुद्धा आपण आता 3 लाखाची 5 लाखापर्यंत सगळ्या 12 कोटी जनतेला त्या योजनेला मिळणार. त्याला कोणतं ढवळं कार्ड आहे, केसरी कार्ड आहे, त्याचं सगळ्या दाटी काढून टाकलं. मला वाटतं आरोग्याविषयी समाजामध्ये जागृती होते. त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं काम ते झालेलं आहे की ग्रामीण भागामध्ये विशेष करून मुंबई पुण्यामध्येच आपल्याला जावं लागत होतं. पण स्वतः ज्याच्या नगरपालिका क्षेत्रांमध्ये या सगळ्या योजनेची अंमलबजावणी व्हायला लागल्यामुळे सामान्य माणसाच्या आवाक्यात औषध उपचार आलेला आहे. त्या निवडणुकीच्या निमित्तानं काही आरोग्य संघटनेने विनंती केली होती, मेडिकल असोसिएशननी, की ग्रामीण भागामध्ये 30 खाटाची आट आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी, ती 15 खाटाची करा. तो सुद्धा विचार राज्य सरकार करतोय. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची मूळ कल्पना आता जी सुरू झालेली आहे, की 15 वर्षापूर्वी लोकांना नवीन वाटायची. पण आता मल्टी स्पेशालिटी शिवाय त्या ठिकाणी रुग्णालयाला सुद्धा आणि त्या रुग्णालय चालवण्यामध्ये सुद्धा मोठी मदत त्या निमित्त होणार आहे. आता इंडिपेंडंट हॉस्पिटल एखादा डॉक्टर चालवेल हे मोठं आव्हान आहे. तर आज सगळे त्याचे डॉक्टर एकत्र येत आहेत, वेगवेगळ्या फॅकल्टीचे मंडळी एकत्र येत आहेत, तज्ञ मंडळी एकत्र येऊन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल काढतायत. त्याचा सगळ्यात मोठा फायदा की खर्चामध्ये होणारी बचत आणि त्यातून रुग्णाला मिळणारी मदत, याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सुनियंत्रण झालेलं आहे. आता तर नवीन संकल्पना आहे. अगरवाल हॉस्पिटलमुळे पुण्याला, दिल्लीला, बँगलोरला, आफ्रिकामध्ये अगरवाल हॉस्पिटलची मोठी मालिका सुरू झाली आहे. त्यांनी काय केलं, त्यांनी फक्त एक हॉस्पिटल बांधलं, बिल्डिंग बांधलं आणि त्या बिल्डिंग मध्ये सगळ्या डॉक्टर लोकांना स्पेस दिली. ऑप्थोमॉलॉजिस्ट असेल, सर्जन असेल, फिजिशियन असेल, बाकीचं संपूर्ण हाऊसकीपिंग, रिसेप्शन पासून तर पॅरामेडिक्स, नर्सिंग केअर, ऑपरेशन थिएटर ते मेंटेनन्स सगळं ते अगरवाल करून करतो. डॉक्टर फक्त बॅग घेऊन यायची, पेशंट तपासायचे, बाकी सगळे ते पॅरामेडिक्स काम करत असत. डॉक्टर पेशंट किती कमी झाले, तर झाली का नाही, अनेस्थेसिया केला कुठे आला का नाही, ऑपरेशन थिएटर सर्टिफिकेट झालं का नाही, किंवा हाऊसकीपिंगचं काय क्वालिटी आहे, असं फार मोठं आव्हान आहे. हे सगळं मला वाटतं या नवीन याच्यामध्ये एक नवा संकल्प, नवीन योजना आता ह्या निमित्तानं मला पाहायला मिळाल्या. वसंत अरोरा म्हणाले की पंडित दीनदयाळ यांनी देशहितासाठी केलेल्या अजरामर कामाचा आणि ज्वलंत देशभक्तीचा विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल सुरू असल्यानं समाजहिताची भावना जोपासून सुरभी हॉस्पिटलच्या सहकार्यानं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. समाजातील सर्व घटकांनी त्याला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. वाल्मिक कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या मनोगतामधून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के यांनी प्रास्ताविक केला. या महाशिबिरात 750 पेक्षा जास्त रुग्णांनी सहभाग नोंदवला. हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अमित भराडिया, न्यूरोसर्जन डॉक्टर भागवत आगे, मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रियन जुनागडे, लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर श्रीतेज जेजूरकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे, भूलतज्ज्ञ डॉक्टर भूषण लोहकरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुलभा पवार, रेडिओलॉजिस्ट डॉक्टर कोमल अजमेरे, ब्रेन कॅन्सर सर्जन डॉक्टर तेजश्री जुनागडे, प्लास्टिक सर्जन डॉक्टर मायावती मरकड, डॉक्टर रिचा पितळे, संचालक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी ॲडव्होकेट गणेश शेंडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर चंद्रशेखर जंगम, संचालक बिझनेस डॉक्टर अमित कुमार पवार, डॉक्टर गणेश जंगले, डॉक्टर विनायक शिंदे,
डॉक्टर मंदार शेवगावकर, डॉक्टर अमित पवळे, डॉक्टर प्रितेश कटारिया, डॉक्टर नितीन फंड, डॉक्टर दीपक जाधव, डॉक्टर सुनील आवारे, दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीने शिबिर प्रमुख सोमनाथ चिंतामणी, गौतम दीक्षित, संग्राम म्हस्के, सूरज अग्रवाल, सुखदेव दरेकर, मुकुल गंधे, नरेंद्र श्रोत्री, संचालक बाबासाहेब साठे, महावीर कांकरिया, भाजपचे सरचिटणीस सचिन पारखे, प्रशांत मुत्था, धनंजय जाधव, नितीन शेलार, संतोष गेनप्पा, पोपट पाथरे आदींसह पतसंस्थेचे संचालक, डॉक्टर्स, पंडित दीनदयाळ परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरात नगर शहर, सावेडी उपनगर, भिंगार, केडगाव, सिद्धार्थनगर, पटवर्धन चौक आदी परिसरातून रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. प्रतिष्ठानचे महासचिव बाळासाहेब भुजबळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन शारदा हुशिंग यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.